मी जेव्हा पण लोकांशी डिस्कस करतो, आपल्या मराठी माणसाशी डिस्कस करतो, त्यांच्या म्युच्युअल फंडच्या गोल्सला घेऊन विथ रिस्पेक्ट टू किती पैसा तुम्हाला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, आणि आपल्या मराठी माणसाचं उत्तर ना एकदम सिंपल असतं, अरे 1-2 कोटी 3 कोटी मध्ये सगळं होऊन जाईल. आज ऍक्च्युली या व्हिडिओमध्ये असाच एक प्रश्न वन ऑफ द कट्टर फॉलोअरने विचारला, तो खरंच मला आवडलेला आहे, की 100 करोड रुपयाचा पोर्टफोलिओ क्रिएट करण्यासाठी काय करायला लागेल. ओके, हा प्रश्न आलेला आहे आपल्या वन ऑफ द कट्टर फॉलोअर्सनी. त्यांचं नाव आहे आपलं हिस्ट्री इन्फो इन हिंदी, नाव तर माहित नाहीये, पण सर कितीची सिप म्युच्युअल फंड मध्ये केली तर 100 करोडचा होईल शकेल पोर्टफोलिओ, आता मी डिस्कस करणारच आहे. अजून एक क्वेश्चन आलेला आहे NFO वरचा नामदेवजींचा, तो पण आपण व्हिडिओच्या पण लास्टला नक्की घेऊया. ओके, व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडेल, काहीतरी प्रॅक्टिकल शिकायला मिळेल, तर नक्की आशीर्वाद म्हणून व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, माझं इंट्रोडक्शन करून घेतो. पहिल्यांदा जर मला बघत असाल तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, एक मोठा कॉर्पस जर क्रिएट करायचं असेल, ऑलराईट, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंक वर क्लिक करून जस्ट मेसेज करा, तुम्हाला एक फॉर्म येईल, ते फॉर्म भरून तुमचे सगळे डिटेल्स पाठवा. माझी टीम स्वतःहून तुम्हाला एक 24 आवर्स मध्ये कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी तुमच्या बरोबरती वन ऑन वन बेसिस वरती करायला रेडी आहे. जर तुमचे स्वप्न मोठी असतील तर मी नक्की तुमच्यावर काम करायला रेडी आहे. येणाऱ्या 25 ते 20 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये आपण हे स्वप्न जे पण आहेत तुमचे गोल्स, त्याच्यापेक्षा जास्त आपण अचीव करू शकतो. फक्त कमिटमेंट दाखवा. ओके, एनिवेज व्हिडिओची पण सुरुवात करूया. सो पहिली गोष्ट आपण हे बघूया की आपला सिप कॅल्क्युलेटरला घेऊन 100 कोटी बनवण्याच्या हिशोबाने काय मार्ग आहेत. ओके, ह्याच्यासाठी एकच नाही, ह्याच्यासाठी 2 मार्ग आहेत, ते पण मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ते दोन्ही मार्ग तुमच्यासमोर असणं गरजेचं आहे, कारण मी पर्सनली त्या मार्गावरती चाललेलो, कारण माझा पर्सनल टार्गेट आहे. ओके, माझं पर्सनल टार्गेट आहे. ऑलराईट, आपल्या गावाकडे आपलं घर बांधतोय सध्या. इव्हन टेलिग्राम चॅनलमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी टाकतच असतो. बघा, आज पण आपला बोर म्हणून बराच वेळ झालाय, त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे, फोटो. ओके, एनिवेज टेलिग्राम चॅनल पण मस्ट जॉईन आहे. जर तुम्ही जॉईन केलं नसेल, बरेचसे इंटरेस्टिंग गोष्टी मिस करत आहेत. लिंक टेलिग्रामचं बघा, इकडे वाला हे दिलेलं आहे. या चॅनलवरती क्लिक करून जॉईन करा, किंवा @stock market सर्च करा, आपलं टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. सो कमिंग बॅक, 2 मार्गांमधला पहिल्या मार्गाचं प्रश्नाचं उत्तर आपण जे कट्टर फॉलोअरने विचारलंय, त्यांचं आपण पहिल्या मार्गाचं उत्तर देऊया, की मला जर 100 CRचा जर पोर्टफोलिओ मला जर क्रिएट करायचा असेल, 100 CRचा पोर्टफोलिओ जर क्रिएट करायचा असेल, त्याच्यासमोर सिप किती असली पाहिजे. ओके, असे जेव्हा आपण प्रश्न विचारू ना, तेव्हा हे डेटा जेव्हा समोर येईल ना, आणि डेटाला आपण फर्दर ब्रेकडाऊन करत जाऊ ना, तर तुम्हाला कळेल की खरंच हे पॉसिबल आहे. ओके, आता आपण ब्रेकडाऊन करूया डेटाला. सो यासाठी मी माझा सिप कॅल्क्युलेटर मी मागवतो, बाहेर काढतो आपलं एक्सेल शीट मध्ये माझं. सो लेट्स से चांगले फंड सिलेक्ट केले ना, जे चांगले टॉपचे फंड सांगतोय, सिलेक्ट केले, हिस्टॉरिकल डेटा त्यांचा सांगतो 15% ते वाढतात आहे. ओके, 15% वाढतात. ऍक्च्युअली 16, 17, 18% पण वाढतात आहे, पण 15% पण धरू चलूया, 15% वाढतात आहे. सो म्हणून 15%चा मी एक्सपेक्टेड रिटर्न ह्याच्यामध्ये टाकतोय मार्केटमध्ये. आणि जेव्हा आपण एवढा मोठा कॉर्पस क्रिएट करायचा प्रयत्न करतो ना, तर किमान कालावधी त्याची मिनिमम, कारण मार्केटला पण टाइम देणं गरजेचं आहे. नुसतं ते सिपच्या हिशोबाने पण नाही सांगतोय, आपल्या वेल्थला एक्सप्लोसिव्हली ग्रो करण्याच्या हिशोबाने पण एक 25 वर्षाचा आकडा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. इकडनं 25 वर्ष जर आपण बघायला गेलो 2025 पासून, ते होतात कधी 2050 पर्यंत. आणि हा 2050 चा आकडा, म्हणजे इकडनं 25 वर्षाचा आकडा, हा कोणाला करस्पॉन्ड करतोय? 2047च्या महासत्ता होण्याच्या स्वप्नाबरोबर, जे भारताचं स्वप्न आहे, ते महासत्ता होण्याचं, नंबर 1 जगातला देश. आता भारत जर आता सध्या 4थ्या क्रमांकावरती आहे, $4 ट्रिलियन आपली इकॉनॉमी आहे. ओके, जगामध्ये 28 आणि $30 ट्रिलियन अजून इकॉनॉमीज अजून आहेत. इकडे 10 पटीने पुढच्या 25 वर्षात भारत वाढणार नाही, तुम्हाला वाटत नाही का? 10 पटीने तरी मार्केट नाही वाढणार. मग 15% काय इतकी मुली आहे, जर तुम्ही चांगल्या फंड मध्ये असाल तर. ओके, तो एक क्रायटेरिया. पण आपण जर लेट्स से तुम्ही चांगल्या फंडचं सिलेक्शन केलं आणि जे 15%चा कॅगर देतोय, आपल्याला देऊ शकतो लॉंग टर्म मध्ये, आणि 25 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहिलात,
तर 100 कोटीसाठी एक्झॅक्ट पटकन उत्तर देतो तुम्हाला. 100 कोटीसाठी 35,000 नाही, 3.5 लाख रुपयाची जर तुमची मंथली सिप जर तुम्ही टाकू शकाल, 3.5 लाखाची मंथली सिप येणारे 25 वर्षासाठी जर तुम्ही टाकू शकाल, तर 100 कोटीचा आकडा पॉसिबल आहे. तुम्ही त्यातले बरेचसे लोक म्हणाले, अरे यार माझा वर्षाचा पगार 3.5 लाख नाही आणि महेश सांगतोय की 3.5 लाख रुपये महिन्याला टाक. आता करा ना, हातपाय मारा ना. मग आता तुम्हाला टार्गेट दिसतोय की आता मी कसं कमवू 3.5 लाख रुपये. 3.5 लाख जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर महिन्याचे आपल्याला 5, 6, 7, 8 लाख रुपये तरी कमवायला लागतील, राईट. मग आता डोक्याचं चक्कर फिरवायला चालू करा की मी आता काय करू, माझ्या स्वतःला मला अपग्रेड करण्याच्या हिशोबाने मी काय करू. त्या गोष्टीला विचार करून मग हे ऍक्च्युली हे सगळं पॉसिबल होऊ शकतो. जरी आपला इन्कम हे 3.5 लाख पण जाऊन दे, ओके, जरी तुमचा इन्कम इवन 10% जरी वाढत असेल वर्षाला आणि तुम्ही 10 ते 15% तुमची सिप जरी वाढवली ना. आता ह्याच्यामध्ये मला स्टेप अप सिपसाठी आपण दुसरा कॅल्क्युलेटर यूज करूया आपण स्टेप अप सिपसाठी. सो आपण इन्सर्ट करूया इथे राईट टू द राईट आणि स्टेप अप सिप कॅल्क्युलेटर. ओके, स्टेप अप सिप कॅल्क्युलेटरमध्ये आपण टाकलं, यांचे आकडे पण दिसणार नाही नीटपणे कारण छोटे आकडे लोक दाखवतात. लेट्स से आपण 10,000ची सिप लावली. ओके, 10,000ची आपण सिप लावली आणि मी टार्गेट काय करणार की माझा पगार दर वर्षाला 10% तरी वाढला पाहिजे, त्याप्रमाणे मी काम तरी करणार. ओके, नाहीतर दर 3 वर्षाला मी स्विच पण मारेन तसं. सो 10,000ची सिप जर मी येणाऱ्या 25 वर्षाला करतोय आणि जर मी ह्याला 10% जर स्टेपअप करतोय, 10%नी जर स्टेपअप करतोय, 8 का दिसते 10%नी जर स्टेपअप करतोय आणि माझं एक्सपेक्टेड रिटर्न जर 15% असेल, ओके 15% असेल, 15% बरोबर आणूया, तर ही किती इन्व्हेस्टमेंट होते बघा 25 वर्षानंतर 6,58,20,260. 6 कोटी. ओके, आता इकडे अजून एक जर झिरो ऍड केला मी, तर हा किती 1 लाखाची इन्व्हेस्टमेंटनी जर कोण सुरू करतंय, 3.5 लाख पण सिप नाही, 1 लाखाची इन्व्हेस्टमेंटनी जरी कोणी सुरू करतंय आणि स्टेपअप करत चाललंय की माझा इन्कम पण वाढतोय, माझी सिप पण वाढते. टार्गेट काय फक्त म्हणजे 10 ते 20% माझं दर वर्षाला इन्कम वाढला पाहिजे, तो जेणेकरून सिपला मी अफोर्ड करू शकतो. ओके, इन्कम पण वाढतोय, सिप पण वाढतो आणि 1 लाखाची सिपनी सुरू करतो तर स्ट्रेट अवे आपण पोहोचतो 65 लाखापर्यंत. सॉरी 65 नाही, मध्ये 65 कोटी 65 crores 81,75,000. सो 1 लाखाच्या मंथली सिप जर 10% जरी स्टेपअप केली फॉर नेक्स्ट 28 years, तरी पण तुमचा 100 कोटीचा आकडा पोहोचू शकतो. फक्त एवढं ह्याच्यामध्ये की आपल्याला मेहनत करत राहायची आहे की माझा दरवर्षी माझा अर्निंग वाला इन्कम, घामाचा इन्कम आहे 10%नी वाढावं. ओके, हे 2 प्रकार आहे. तिसरा आणि फायनली प्रकार जो मी पर्सनली फोकस करतोय तो म्हणजे मी माझ्या या अकाउंटमध्ये सध्या 50,000ची माझी सिप चालू आहे. 1 वर्ष झालंय, 11,44,000 पर्यंत अकाउंट पोहोचलेलं आहे. सो फोकस माझा काय आहे की ही इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आहे ना, एक्सआयआर मी सध्या काही बघत नाहीये. माझा इन्व्हेस्टेबल पिरियड चालू आहे ना, या इन्व्हेस्टेड व्हॅल्यू जर माझी 3.5 करोड रुपये पोचली तर त्याच्यानंतरच्या 25 वर्षानंतर, ओके, वन शॉट, त्याच्यानंतर काही पण मी केलं नाही, पण माझं टार्गेट मी ठेवणार की चला सिप बीप चालू आहे सगळं, पण काही पण करून माझे इन्व्हेस्टेड कॅपिटल आहे 3.5 कोटी रुपये झाला पाहिजे. हा एवढ्या वेगाने मला वाढवता येईल, मी येणार 5-10 वर्षामध्ये तेवढा चालेल. आणि 10 वर्षात झालं त्याच्यानंतर पुढचे 25 वर्ष काही नाही केलं तरी चालेल. आपलं शेअर मार्केट सगळं टेक केअर करेल, कारण जो इन्व्हेस्टेड कॅपिटल जो लागणार आहे कंपाऊंडिंगसाठी 100 कोटी करण्यासाठी येणाऱ्या 25 वर्षामध्ये, तो मॅजिकल नंबर आहे 3.5 कोटी. 3.5 कोटी लावले, 25 वर्ष वाट बघितली, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी वाईज, व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी वाईज आपला 100 कोटीचा आकडा मार्केटमध्ये आपल्या पोर्टफोलिओचा पोहोचू शकतो. आहे की नाही सोपं? जर मेहनत केली तर, नाहीतर डिफिकल्ट आहे. पण मी ह्या मार्गाने चाललंय आणि मला कॉन्फिडंट आहे. मी काल पण वन ऑफ द क्लायंट बरोबर हे एक्झॅक्ट नंबर्स डिस्कस करत होतो. त्याने सांगितलं की आपला आरामात 100 कोटीचा पोर्टफोलिओ आपण टच करू शकतो जर मार्केटनी साथ दिली आणि तुम्ही पण साथ दिली. मेनली तुमची जर साथ असेल,
व्यवस्थितपणे ह्या नंबरला इन्व्हेस्टेड कॅपिटलचा नंबर चेस करायला हे सगळे नंबर्स पॉसिबल आहे, लक्षात ठेवा. कारण पूर्णच्या पूर्ण खेळ आहे पेशन्सचा. आणि जर तुम्हाला भारतावरती जर पैसा लावायचा असेल तर म्युच्युअल फंड शिवाय अजून कुठलाही मार्ग नाही जिकडे बिना टेन्शनचं, जास्त डोकं न खाजवता हा आपला टार्गेट अचीव होऊ शकतो, जर तुमची बेट आहे की भारत 2047 पर्यंत महासत्ता बनणार असेल तर. ओके. एनिवेज काही पण क्वेश्चन असतील प्लीज कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आन्सर करायचा प्रयत्न करेन. आपले हे रेग्युलर व्हिडिओ सोमवार ते शुक्रवार असणार आहे, रात्रीचे 9 वाजता मी रिलीज करतो हा व्हिडिओ. एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिकडे पण तुम्हाला मिळूनच जाईल सगळ्या गोष्टी. फायनली लास्ट क्वेश्चन जो आलेला आहे, एक क्वेश्चन आलेला आहे तो म्हणजे नामदेवजींचा, NFO मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कधी करायचं? आयडियली मी म्हणेन ते फंडला कमीत कमी 3 ते 4 ते 5 वर्ष तरी होऊन दे. मिनिमम 3 वर्ष तरी होऊन दे. 3 वर्षानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल ते फंडचं मोमेंटम काय आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. सो मिनिमम कुठलाही नवीन लॉन्चमध्ये NFO मध्ये जाण्यापेक्षा एक 3 वर्ष तो NFO कसा परफॉर्म करतोय ते बघा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. कारण ऍटलीस्ट 3 वर्षाचा डेटा तर तुम्हाला मिळेल की काय 1 इयर गेन काय, 2 इयर्स गेन काय, 3 इयर्स गेन काय, डाऊन साईड कसं आहे, अपसाईड कसं आहे, सगळं तुम्हाला तिकडनं इन्फॉर्मेशन मिळेल. ओके. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्यास माझी मदत करा. मी आहे महेश पाटील. आपण बघा माझ्या चॅनल श्रीमंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.